लक्ष्मी चंचल असते असे म्हणतात. ती आपल्या घरी स्थिर राहावी म्हणून अश्विन अमावस्येला धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीची पूजा केली जाते हे सर्वांना माहीत आहे. मात्र याच पूजेत अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे किंवा प्रतिकात्मकरित्या लक्ष्मीची मोठी बहीण म्हणून ओळखली जाणारी अलक्ष्मी हिची देखील पूजा केली जाते. अलक्ष्मी ही दारिद्र्य, दुःख, अशुभता, वाईट शक्ती आणि वाममार्गाचे प्रतीक मानली जाते. तिचे स्वरूप वृद्ध, कुरूप आणि अशुभ मानले जाते. अलक्ष्मीचा वास जिथे असतो तिथे घाण, कलह, भांडण आणि आळस आढळतो. अलक्ष्मी दारिद्र्य आणि अशुभतेची देवी असल्याने लक्ष्मी पूजनापूर्वी किंवा पूजनाच्या वेळी तिची पूजा करून तिला शांत केले जाते आणि घरातून बाहेर जाण्याची प्रार्थना केली जाते. याचा अर्थ घरातून अशुभता, आळस आणि नकारात्मकता दूर करणे होय. अलक्ष्मीला निरोप दिल्याशिवाय माता लक्ष्मी घरात दीर्घकाळ वास करत नाही अशी श्रद्धा आहे. कारण अलक्ष्मी गेल्यावरच लक्ष्मीला घरात येण्यासाठी शुद्ध आणि सकारात्मक जागा मिळते.